झाडाखाली बुवा त्याच्याकडे कॉमन सेन्स. ओम नमः शिवाय. अंबोले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाराज 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 महाराज. उठ बालका उठ. उठ बालका उठ. बालका तू एका घरात राहतोस. होय महाराज. रोज सकाळी तुझ्या घराच्या पूर्व दिशेकडून सूर्य उगवतो. होय महाराज. आणि पश्चिमेलाच संध्याकाळी मावळतो. होय महाराज. महाराज तुम्हाला कसं कळलं महाराज? बंबोले. बालका तू दुसऱ्या करता खूप कष्ट करतोस. होय महाराज. खूप झिजतोस. होय महाराज. तू एक सभ्य गृहस्थ आहेस. काहीतरीच महाराज. बोलायस की नाही? होय महाराज. पण तुझ्या गुणांचं चीज होत नाही. होय महाराज. बालका तुझी धर्मपत्नी पावळट, येडचाप, मॅडक्या, इडियट असे अनुचित शब्द तुझ्या संदर्भात उच्चारते. आयला महाराज तुमचं अंतर्ज्ञान भलतच पॉवरफुल दिसतंय. छायला कसं काय? किंतु कुणाच्याही मातृदेवतेसंबंधी असे अनुचित उद्गार तुझ्या मुखातच काय पण मनातही येता कामा नयेत. महाराज तुम्ही तर बाउंड्रीज मारलीत. छायला आता मारीन श्रीमुखात. चुकलं महाराज. क्षमा असावी. पण महाराज तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं कसं काय ओळखता येतं? कोण आहे? ती एक विद्या आहे. विद्या? परचित्त प्रवेशाची. परचित्त प्रवेश म्हणजे काय महाराज? म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची. काय सांगताय काय महाराज? मग ती विद्या मला द्याल का? देव बालका देव. वा वा. अरे तुझ्यासारखा एक सज्जन सत्प्रवृत्त असा एक बालक आपल्या पायाने आमच्या पाशी येणार हे आम्ही जाणून होतो. त्याप्रमाणे तू तुझ्या पायाने आमच्याकडे चालत आलास. काहीतरीच महाराज. आलास की नाही? होय महाराज. मी स्वतःच्याच पायाने चालत आलो. हो ठीक. ही विद्या तुला घ्यायची. होय महाराज. पण लक्षात ठेव काय? विद्या ग्रहणाच्या समयी स्वतःच्या पत्नीचे सुद्धा विचार मनात येता कामा नये. मी तिला विसरायलाच बघतोय महाराज. माता विद्या ग्रहणाला सुरुवात होते. बालका क्षणभर मस्तकावर हात ठेव. हो. बम बोले आमच्या नव्हे तुझ्या. माझ्या. नमस्कार कर. एका आता हा सलाम महाराज. बम बोले नमस्कार. डोळे मीठ ध्यानस्थ बैस. अजून पत्नीचे विचार मनात डोक्यातून काढून टाकते. गेले महाराज. ओम नमः शिवाय. 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 महाराज कानातला मळ काढताय. बालका ही विद्या आहे. आकाशातल्या ऊर्जेद्वारे ती आमच्या करांगुलीत साठवून आम्ही तुझ्या कर्ण संपुटात ती देत आहोत. बंद करून घेतो इकडनं. ओम नमः शिवाय. बालका ही विद्या तुला आता प्राप्त झालेली आहे पण तिचा उपयोग फक्त लोककल्याणासाठीच कर. काय मटका किंग. पूर्ण पापेसाहेब जाम भडकलेले. मास्टर कुठे आहे? मास्टर मध्ये ठेवलंय त्यांच्या टेबलावर. लवकर जा. हाय रम्या. मिस्टर रमेश रणदिवे रात्री रोजीला घेऊन डिनरला जायचा विचार डोक्यातनं काढून टाका. साला त्या रोजीला घेऊन कुठे कुठे फिरतोस आणि उशीर झाला की बायकोला सांगतोस माझ्या घरी होतोस म्हणून. अहिला दिन्या तुला कोणी सांगितलं आज रोजीला डिनरला घेऊन जाणार आहे? ये हुई ना बात. ये झलक है. आगे आगे देखो होता है क्या. हेड क्लास साहेबाकडे जा. त्याला नाही भीत मी. सुन साहेब सुन. प्यार की तुम मैंने तुझे दिल दिया. नहीं दिया. सुन साहेब सुन. काय साहेबा एवढं एवढं कशाला रागवायचं ते? एवढा उशीर झाला म्हणून एवढं रागवायचं? मला उशीर झाल्याबद्दल मेमो देण्याचे विचार तुमच्या मनात चाललेत ना? काढून टाका बघू. काढून टाका. हलकट. हे पहा माझ्याबद्दल अनेक अशिष्ट शब्द तुमच्या मनात थैमान घालताय. अशिष्ट शब्द म्हणजे शिव्या. नालायक, बेशरम, पाजी. झाल्या संपल्या सगळ्या शिव्या. एखादी नवीन आठवते का बघा. नाही
मग आता हसा बघू. आल्लू हसतच नाही. लग्न झाल्यापासून हसूच विसरले बिचारे. हे अशा तुमच्या कडक शिस्तीमुळे सगळे क्लार्क तुम्हाला लाह्याकान म्हणतात. खोटं वाटतं? विचारा त्या कर्णिकला आणि कोबीला. कर्णिक, खरं की नाही रे? हा लाह्याकान आहे की नाही? शट अप. बडबड बंद करा मिस्टर लाया खान. मिस्टर दिनकर, मुकाट्यानं कामाला लागा. काय डोकं फिरलंय काय तुमचं आज? तुम्ही या ऑफिस मध्ये कधी राहता तेच बघू. मी पण बघतो तुम्ही कसे राहता ते. ठीक आहे, ठीक आहे. गेट आउट. कामाला लागा. लाह्याकान कर्णिक म्हणाला. मानमोडे चिठी त्या कर्णिक आणि कोबीला नेऊन दे. जा जा. कर्णिक साहेब या. चिठी बघ. चायला माणूस आहे कोण आहे? स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवतो. आता दाखवतो साल्याला. मला शिवाय घालते. इंदुताई, ते डोक्यातलं उरळी कंचनला जाण्याचं वेळ काढून टाका. अहो, लठ्ठपणा हा रोग असतो, त्याला काही औषध नसतं. वडाचं झाड वडाच्या झाडासारखंच वाढणार आणि सदाफुलीचं झाड सदाफुलीसारखंच वाढणार, नाही का? तोंड आवरा मिस्टर खरे. उगाच भलते सलते आरोप कुणावर करताय? हेड क्लार्क कडे कंप्लेंट करीत सांगून ठेवते. हेड क्लार्क? खुशाल सांगा. त्यांना तुमच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. अहो, त्यांच्या घरी सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे. एवढं झाडणी पाहिजे. काय वाटेल ते काय बोलताय? स्त्री जातीचा अपमान करताय? तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाही? बाई, तुमची पण अगदी कमाल झाली. अहो, इथं आई बहिणीचा प्रश्न आला कुठे? अहो, जगातल्या सगळ्याच बायका काही तुमच्यासारख्या लठ्ठ नसतात. आणि तुम्ही पण एवढं लठ्ठपणाचं काय मनावर घेताय? अहो, चर्चिल लठ्ठ होता, क्रुश्चेव लठ्ठ होता, आपली ती टुनटुन डिट्टो तुमच्यासारखी अशी लठ्ठ. हो ना? आपले हेडक्लार्क आहेत ना, त्यांच्या मिसेस सुद्धा लठ्ठच आहे. मी पाहिलं ना. अहो, काल संध्याकाळी हेडक्लार्क, काल संध्याकाळी तुमच्याबरोबर जी लठ्ठबाई होती ती तुमची मिसेसच ना? दिसतच नव्हते हेडक्लार्क. टकलावरनं ओळखलं. यू फूल. हाऊ डेअर यू आस्क मी लाईक दॅट? पण मी काय केलं? तुला मारून टाकीन. अरे काय करताय? कुणाला मारताय? अरे थांबा थांबा. चला बाबा, पळायला पाहिजे. कोणाचा हात पकडू? दिन्या, हा काय प्रकार आहे? हे पहा, आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून हे प्रकरण तसाच लावायला पाहिजे. आणि आपण ह्या दिनाला घेऊन विसे साहेबांकडे गेलं पाहिजे. मी काय म्हणतो, माझ्या लपड तुम्ही काय करता बाहेर बसून? मी काय म्हणत होतो, येस प्लीज टेक इट ऑन, प्लीज टेक इट ऑन. देर इज अ वेकन्सी इन माय हार्ट नाही, इन माय ऑफिस फॉर द पोस्ट ऑफ अ लेडी स्टेनो. नाही, लेडी स्टेनो नाही, फॉर लेडी क्लार्क. एक्सक्यूज मी बीसी साहेब, आपल्या ऑफिस मध्ये अशांतता माजवणाऱ्या एका समाज कंटकाला आम्ही इथे पकडून आणलाय. काय हेड क्लार्क तुम्ही? आपल्या वयाची काही लाज? अहो साहेब, मी कुठं काय केलंय? या दिनकर खरेनं सगळ्यांना सळो की पळो करून सोडलंय. अहो, कुणाच्याही तोंडाकडे बघतो आणि काही वाटेल ते बडबडतो वेड्यासारखा. साहेब, मला वाटतं त्याच्या अंगात देवी वाली वाटतं. आयला देवी? अरे देवी कशाला येते ह्याच्यासारख्या माणसाच्या अंगात? हो, देवी शक्यच नाही साहेब. भूत असेल, भूत. अहो, कर्ण पिशाच्य असेल एखादं. याशिवाय काय यांना दुसऱ्यांचे विचार कळता? कसली देवी आणि कसलं भूत? साहेब, याला वेळाचा झटका आलाय, झटका. अहो मंडळी, शांत व्हा, शांत व्हा. हे पहा, ह्या केस बद्दल दिनकर खऱ्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. पण मला वाटतं मिस्टर खरे. तुम्हाला काय वाटतं विसे साहेब, ते तुम्ही कशाला सांगता? मी सांगतो ना. माझं डोकं ठिकाणावर आहे हो. पण तुमचं डोकं या वयात कसं काय फिरलं याचं मला फार आश्चर्य वाटतं. आता का फिरलं, कुणामुळे फिरलं, सांगू का? सांगू? मिस्टर खरे, मला वाटतं तुमची प्रकृती खरंच बिघडली. मी तुम्हाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करू का? घरी घरी काय ठेवलंय? त्याविषयी इथंच बरं आहे. बरं बरं बरं, हरकत नाही, नेव्हर माइंड. तुम्ही घरी जाऊ नका. तुमच्या मंडळीनं इथे बोलवून घेऊ का?
माझ्या मंडळीला कशाला इकडे बोलवताय? खरं म्हणजे तुमच्याच मंडळीला इकडे बोलवायची गरज आहे. काय स्टेनोबाई, बोलवायचं का यांच्या मंडळीला? शट अप. मला वाटतं साहेब या इस्माची डिपार्टमेंटल चौकशी करावी. हा असला डेंजरस माणूस माझ्या नजरेसमोर नको. तुम्हा सर्वांची काय तक्रार आहे ती मला समजली आहे. आता यावर काय निर्णय घ्यायचा तुम्ही स्वतः घे. तोवर तुम्ही आपापल्या कामाला लागा बघू. चला चला कामाला लागा. चला चला गोंधळ साहेबांना जरा मोकळीक मिळते ना. चला काम करा. चला. मिस्टर दिनकरराव खरे. कोण बोलत आहे? मला बोलवलं? काय म्हणताय? मी तुम्हाला एक विनंती करू. विनंती करताय? करा ना. हो. जाऊ का मी? नाही बसा. हे पहा, ते आपले मिरचंदानी साहेब आहेत ना, ते लॉंग लिव्ह करता गेले 6 महिन्याचे. तेव्हा ते येईपर्यंत तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसा आणि कामाला लागा तुमच्यासारखं. हे पहा, आणखीन एक ऐकाल माझं, कोणाच्या भानगडीत पडू नका. पण मी काय म्हणतो साहेब, लोकांनी भानगडी करायचेच कशाला? ठीक आहे. असू दे. पण आपलं तुम्ही असं करा, आपल्या केबिन मध्ये जाऊन बसा आणि कामाला लागा. जोशा, तुला एक गोष्ट माहित नसेल तर सांगतो. त्या स्वाती गुप्तेचं लग्न ठरलंय एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बरोबर. ठरलं असेल, मला काय त्याचं? माझंही लग्न झालंय. म्हणूनच सांगतोय, ती तुला मिळेल हा विचार डोक्यातनं काढून टाक. आईला खऱ्या साल्या स्वतःला समजतोस कोण तू? ऑफिस सुटल्यावर बाहेर भेट, मग सांगतो तुला. कमाल आहे, तुझा चाललेला चांगला संसार मोडू नये म्हणून मी तुला सांगितलं की ना स्वातीबाई. अहो बाई माझं ऐका. अहो पळाल्या मी. अहो स्वातीबाई, कॉंग्रॅच्युलेशन. शेवटी 2 लग्न मोडल्यावर तुमचं 3रं लग्न जमलं. छान झालं. फक्कड नवरा मिळालाय. बिंदास करा लग्न. अहो कुणाची हिंमत होणार नाही तुमच्या लग्नाची आड यायची. मला माहितीये ना. दिन्या साल्या, आज घर केलास ऑफिसात तू. नशीब समज, सगळ्यांनी धरून तुला बदलला नाही. काय झालं काय तुला? काही नाही, दुर्दैव जागा झालंय माझा आज. रम्या, तुला माहितच आहे काय पॉप्युलर होतो मी या लोकांच्या. विनोद सांगायचो, लोक हसायची, त्यांना मी अगदी हवासा वाटायचो. आता त्याच लोकांना मी नकोसा वाटायला लागलोय. हे फार उशिरा कळलं तुला. पण दिन्या, इतरांचं काही असू, तू माझा जिवलग दोस्त आहेस. आणि हे बघ, रोजीबद्दल माझ्या बायकोला काय सांगशील ना, तर जोड्याने हाणीन तुला. हेच ते. आयला त्या प्रचित्त प्रवेशाच्या विद्येनं वाटोळं करून टाकलंय माझं. झक मारली आणि नसती आफत गळ्यात बांधून घेतली. आयडिया. अरे बालक, काही कर, पण ती परचित्त प्रवेशाची विद्या परत घे बाबा. मूर्ख आहेस. अरे ती विद्या जर मला परत घ्यायची असती तर तुझ्यासारख्या बावळटाला मी ती दिली असती का? अरे त्या विद्येमुळे इतकं ताप झाला होता, माझंही डोकं भडकल्यासारखं झालं होतं. म्हणून तर तुझ्या गळ्यात ती विद्या मारून मी मोकळा झालेलो आहे. सकाळपासून कसं मोकळं वाटतंय. पण मला बांधल्यासारखं वाटतंय. त्याचं काय? अरे अगदी सोपी गोष्ट आहे. ही विद्या तू सुद्धा कोणाच तरी गळ्यात मार आणि हो मोकळा. पण कुणाला देणार? अरे लग्न झालं ना तुझं, देऊन टाक तुझ्या बायकोला. बायकोला? महाराज, तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला माहित नाही. अहो माझ्याच बायकोला काय, पण जगातल्या कुठल्याही स्त्रीला दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची विद्या उपजतच असते. महाराज, काही करा, उलटा मंत्र मारा, पण मला सोडवा हो महाराज. ठीक आहे. तू एवढा रडतोस तर मी तुझं ऐकतो. बालका, मी आता तुझ्या कर्णेंद्रियातून ही विद्या घेऊन जमीनदोस्त करणार आहे. सिद्ध हो बालका. कुठे आहे तुझा कान? हा बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बालका, तू आता या विद्येतून मुक्त झालेला आहेस. सूर्यास्त होतोय. बालका, पूर्वी सारखाच तू पुन्हा बावळट होशील असा मी तुला उशाप देतो. तथास्तु. महाराज, कसं मोकळं वाटतंय.